तुझे आणि माझे विचार खूप वेगळे आहेत। इतके दिवस मी फक्त माझ्या मुलांकडे बघून तुझ्या बरोबर राहत होतो, पण नंदू, ज्या दिवशी हिनं आधिराला घर सोडून जायला भाग पाडलं ना, तेव्हापासून मला हिची लाज वाटायला लागली ग। मला लाज वाटायला लागली आणि माझा संयम सुटला। मी मागे म्हणालो ना, या बाईनं जरा आधिरा आणि रोहनच्या संसारात ढवळाढवळ केली तर मी हिला घटस्फोट देईन, आणि ते फक्त बोलण्यापुरतं नव्हतं। अहो बाबा, बघ ना, असं अहो मी हे दिवस दाखवले काय मला तू? त्यापेक्षा माझा जीव घेतला असता तर बरं झालं असतं। काय नाही केलं या माणसाच्या संसारासाठी मी। पूर्ण संसार सावरला यांचा, की आता मला हे दिवस बघायला मिळतंय। आई आई बस, नको एवढा त्रास करून घेऊस, पाणी पी आधी। पाणी नको मला, नाही असेल तर विष आणून दे सोडत विष। तुम्हाला कोणाला माझी किंमतच नसेल तर मग जगून फायदा काय? बाबा, बाबा तुम्ही प्लीज असं काही करू नका ना। आपण सगळी मिळून एक छान कुटुंब म्हणून राहूयात ना। बाळा, आता ते माझ्या हातामध्ये नाही। अरे आयुष्यभर हाच विचार केला मी, पण ही बाई ते होऊच देत नाही। नंदू, आता मात्र मी थकलोय ग, थकलोय। काय चाललंय आपल्या घरात? आजपर्यंत एकमेकांना इतकं घट्ट धरून राहिलो आपण, आणि बाबा घर फोडायच्या गोष्टी करतोय आपण आता। अगं हो, पण सुरुवात पण हिनच केली ना। अरे तुझ्या आईला वाटलं की आपण कसेही वागलो तरी आपल्याला बोलणारं कुणीच नाही, पण दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये स्वतःला पडावं लागतं हे कळेल आता तुझ्या आईला। एक सांगतो, रोहनचं लग्न जर मोडणार असेल ना, तर आधी हिचं लग्न मोडेल। स्वतःला काय सत्यवादी हरिश्चंद्र समजता तुम्ही? धमक्या देते मला, या डिवोर्सची धमक्या देते मला। एक साधं चांगलं घर तरी देऊ शकलात का पूर्ण कुटुंबाला तुम्ही? माझ्यासारखी बाई होती ना म्हणून तुमच्या बरोबर टिकली, तरी धमक्या देतायत मला। मला जे काही बोलायचं होतं ते सगळं बोलून झालेलं आहे। आता पुढे काय करायचं हे तू ठरव। बाबा एक मिनिट, काय कुठे तुम्ही आता, कुठे चाललायत रात्रीचे? बसतो जरा मंदिरात जाऊन, डोक्याला शांतता हवी आहे माझ्या। अरे तू खरंच? आई रे रोहन, तू जरा ऐक रे माझं। बाबा, काय